नमस्कार मित्रांनो. आज आपण बनवणार आहे चुलीवर झणझणीत अशी मासळी. मासळी हा एक असा प्रकार आहे की काही क्वचितच लोक असतील की त्यांना ती आवडणार नाही. कारण ज्यांनी ज्यांनी आपल्या आजीच्या सहवासात जीवन जगलंय त्यांनी ही मासळी कधी ना कधी तरी खाल्ली असणार. ती पण चुलीवर अशी लोखंडाच्या तव्यावर. तर मित्रांनो, इथं मी सुरमईचे कट घेतलेत मासळीचे आणि याला जवळपास 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवलेलं. 15 ते 20 मिनिटानंतर ही मासळी परत पाण्यामध्ये 3 ते 4 वेळा धुवून घ्यायची. कारण या मासळीला हळद आणि मीठ लावून कितीतरी दिवस उन्हात सुकवलेले असते की आपल्याला ती कधीही खाता यावी म्हणून. तर चला बनवूया. मासळी बनवण्यासाठी आपल्याला जास्त काहीही साहित्य लागणार आहे किरकोळ हातावर मोजण्यासाठी. ते म्हणजे कांदा. तर मी इथं 3 ते 4 कांदे बारीक कापून घेतो. तुम्हाला हवे तसे कांदे कापून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी कांदे कापून घेतो. कांदे कापून झाल्यानंतर आपल्याला लागणार आहे एक टोमॅटो. टोमॅटो तुम्ही तुमच्या गरजेनुसार केवढं पण घेऊ शकता. कारण जेवढा आपण घालणार तेवढे ती ग्रेव्ही. आणि मासळीत ग्रेव्ही मला खूप आवडते. तुम्हाला कसं आवडते त्यानुसार तुम्ही करू शकता. तर मस्त असा बारीक टोमॅटो कापून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर. तर ती सुद्धा कोथिंबीर अशी मी बारीक कापून घेतो आणि हे साहित्य आपल्या इथे संपलं. तर अशा प्रकारे कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा मी कापून घेतलाय. चुलीवर लोखंडी तवा ठेवलाय आणि ही धुतलेली मासळी. तर तव्यामध्ये 2 चमचा तेल घातले. तुम्हाला हवं ते तेल तुम्ही वापरू शकता. आणि तव्याला लागला एकदम झणझणीत जाळ. तर कडकडल्या तेलात कांदा टाकून घेतलाय. कांदा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. गोल्डन कलर आला की कांदा भाजायला थांबायचा. कांदा भाजून झाला. याच्यात घालतोय आता टोमॅटो. टोमॅटो पण तशाच प्रकारे तेलात भाजून जेणेकरून त्याचा कच्चा वास निघून. छान असं भाजून झाल्यानंतर त्याच्यात आपण टाकतोय अर्धा चमचा हळद आणि ते सर्वाला एकजीव करतो. आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे चटणी. तुम्हाला हवं तेवढं तिखट तुम्ही टाकू शकता चवीनुसार. 2 चमचे मी चटणी याच्यामध्ये टाक. चटणीला जास्त करपू द्यायचं नाही. त्याच्यामध्ये लगेच पाणी टाकून घ्यायचं. तर आता 8 ते 9 पीस मला करण्यासाठी मी तर अर्ध्या तांदा पाणी याच्यामध्ये टाकलं. या पाण्याला थोडीफार उकळी येऊ दे. एकदा का उकळी आली की त्याच्यामध्ये हे मासळीचं पीस टाकून घ्यायचं. आता तुम्ही म्हणशील याच्यामध्ये मी मीठ कुठं टाकलं. मासळी वाळवताना भरपूर मीठ त्याला वापरलेलं असतं. त्यामुळे याच्यात मीठ टाकायची गरज नाही. आणि याच्यावर थोडी वरून टाकली कोथिंबीर. आणि एवढं झालं की आपलं काम संपलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त दिसते चुलीवर अशी झणझणीत मासळी शिजताना. तर ही शिजत असताना याच्यावर तुम्ही झाकण टाकून जवळपास 15 ते 20 मिनिटं याला शिजवायचं. जाळ जास्त असेल तर ह्याच्यातलं पाणी आटेपर्यंत तरी आपल्याला शिजवायचं. तर मी झाकण ठेवून इथे हे शिजवायला ठेवलेलं. 15 मिनिटांनंतर बघितलं तर पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. जवळपास ओतल्यापेक्षा 30 ते 20% फक्त पाणी आहे त्याच्यात. आणि एवढी ग्रेव्ही मला आवडते. कारण ह्या ग्रेव्हीमध्ये मी भात खाऊ शकतो, भाकरी खाऊ शकतो. तर बघू शकता आपली मासळी तयार झालेली आहे. ती पण 15 ते 20 मिनिट. ना काही झंझट ना कुठलं मसाला.
तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जुन्या आठवणी ताज्या करा आपल्या आजीसोबत, आपल्या आईसोबत. धन्यवाद. जय हिंद.